उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यामुळे आता सातारामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे। कालच उदयनराजे यांनी 4 उमेदवारी अर्ज खरेदी केलेत। त्यांनी आपली अनामत रक्कम सुद्धा भरलेली आहे। उमेदवारी जाहीर झाली नसताना सुद्धा त्यांनी अर्ज खरेदी केल्यामुळे चर्चा झाली होती। मात्र आज त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। साताऱ्यामधून भाजपनं उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यामुळे आता साताऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। तर साताऱ्यातली प्रमुख लढत आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे। साताऱ्यामधली ही प्रमुख लढत आपण पाहतोय। भाजपनं आजच उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे। कालच साताऱ्यामधून शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मोठं शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीकडून काल साताऱ्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि आज लागलीच भाजपनं साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली होती आणि उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा विश्वास त्यांनी सातत्यानं व्यक्त केला होता आणि आज भाजपनं उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटतं आणि एवढंच सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने सर्वधर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी संकल्पना राबवली तोच विचार उराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष साधारण 30 वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे भरभरून आशीर्वाद वडीलधारी मंडळींचे आजवर मला मिळाले। तरुणांचं आणि माता भगिनींचं प्रेम आणि साथ मिळाली। तिकीट उशीर होत असताना अनेकांच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती, संभ्रम अवस्थेत होतं। अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला ऑफर दिल्या जात होत्या, असं काय होत होतं? नाही, मी पहिल्यांदा हल्ला नाही हल्ल्याचा प्रश्न काय, मी काय हे म्हणजे काय हल्ल्याचं म्हणजे काय, मी काय हवा इकडनं तिकडनं मी पहिल्यांदाच सांगितलं कसं आहे की कोण काय बोलतं आणि कोण कुठल्या पद्धतीने विचार करतं, मांडणी करतं। स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटणं की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी। पण एकंदरीत आत्ताच जे मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे, या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले, वेगवेगळ्या पक्षांचे होऊन गेले, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर राबवले असतील तर या मोदींच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या संपूर्ण केंद्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि वेगवेगळ्या राज्यात ठिकठिकाणी जे डेव्हलपमेंटचे कामं चालू झालेले असतात। या ठिकाणी आवर्जून माझे मित्र आणि पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री त्यानंतर अजितदादा, त्यानंतर एकनाथ शिंदे ह्या आणि RPS शेतकरी संघटना रासप वेगवेगळ्या ज्या यांच्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंटचे कामं केवळ घोषणा झाल्या नाही तर आपल्या सगळ्यांना पूर्णत्व झालेले बघायला मिळतात आहे। आज लोकांना काय पाहिजे, लोकांना राजकारण नको आहे, लोकांना एक प्रकारचं स्थिरता पाहिजे आणि स्थिरता असल्याशिवाय एक चांगल्या प्रकारचा विकास
ज्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. ज्यावेळेस अस्थिर सरकार असतं तर प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या हिशोबाने स्वतःचं तिथं वजन टाकून की नाहीतर आम्ही पाठिंबा काढून घेऊ, असं करू तसं करू. त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा फार खूप अडचणीला सामोरे जायला लागतं. पण आता खंबीर सरकार आहे केंद्रात आणि राज्यात सुद्धा, आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विकास कामं होतील, झालेले आहेत. भविष्य काळात जे म्हणून लोकांना अपेक्षित, त्यांच्या अपेक्षित आणि लोकांच्या हिताचे जे काम आहेत ते निश्चितपणे त्यांच्या ह्या संपूर्ण सगळ्यांच्या केंद्रातल्या लोक सर्व पदाधिकारी आणि इथल्या सर्व पदाधिकारी माझ्या मित्रमंडळींच्या